म्हटलं म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जे काम करतो हे काम अतिशय ठामपणे प्रभावीपणे आणि समाज प्रवर्तनाचं हे काम आहे त्याचं औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केले। दिलीप दादा जैन गायकवाड अप्पा आणि आमच्या गावाचे किशन दादा हे सर्वजण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांतर्गत आपल्या पिंपळगाव सिंदाड परिसरातले जे काही सर्व पत्रकार बंधू आहेत तर त्यांना आमंत्रण करण्याचा औचित्य असं आहे की गेल्या 2-3 दिवसापूर्वी 6 तारखेला 6 जानेवारीला आपला पत्रकार दिन म्हणून आपण सर्व 6 जानेवारी 1812 साली जांभेकर शास्त्रींचा जन्म झाला आणि या जांभेकर शास्त्रींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला तिलांजली द्यावी लागते आणि म्हणून हे लोक जर रात्रंदिवस काम करत असतील तर या ठिकाणी यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, कुठेतरी यांचा आदर त्या ठिकाणी व्हावा आणि लोकांपर्यंत पत्रकारितेचं महत्त्व कळावं या उदात्त हेतूतून आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रांतर्गत या ठिकाणी या सर्व पत्रकारांचं गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही याचं आयोजन करत आहे जेणेकरून आपला पत्रकारिता त्या ठिकाणी जो आहे त्याला कुठेतरी मान मिळावा। प्रत्येक दिन साजरे करतो आपण त्या ठिकाणी बघतो की अनेक दिन असतात नेमकी म्हणजे जे तुम्ही आता पत्रकारिता आहे समाजासाठी चांगलं काम करताय या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी गुरुमाऊलींची शिकवण आहे या लोकांना सोबत घेऊन तुम्ही काम करा। नुसतं पत्रकार म्हणजे की तो एवढंच नाही की त्या ठिकाणी पण त्याच्यात सुद्धा काही भावना आहे त्याच्या सुद्धा मनामध्ये काहीतरी त्या ठिकाणी त्याचा पण काही कुठेतरी विश्वास आहे या लोकांना सोबत घेऊन प्रसार माध्यम जे आहे ते गुरुमाऊलींना फार आवडतात आणि म्हणून त्या माध्यमातून हे सगळं काम या ठिकाणी चालू आहे। आता 25, 26, 27 3 दिवस शेतकऱ्यांसाठी गुरुमाऊलीने फार मोठं कृषी प्रदर्शन ठेवलंय नाशिक या ठिकाणी डोंगरे वस्तीला की तिथे हजारो शेतकरी नाही तर हजारो कंपन्या पण बोलावल्या जातात आणि त्या कंपन्यांना आपले जे मुलं आहे बेरोजगार त्या मुलांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी माध्यमातून केलं जातं। दरवर्षी या कृषी प्रदर्शन 1000 मुलं त्या ठिकाणी कामाला लावले जातात म्हणजे असं जे काय काम चालू आहे ते स्वामी समर्थ केंद्राचं काम चालू आहे म्हणून गाव तेथे केंद्र घर तेथे सेवेकरी गुरुमाऊलीची संकल्पना आहे आणि गावागावामध्ये सर आपल्या आता या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालतात। आता आपल्याला बऱ्याचशा लोकांचा संपर्क नाही केंद्राशी की काय परंतु केंद्र असे की खऱ्या अर्थानं मानवाला मानवाची शिकवण देणारे हे केंद्र आहे। माणसाने माणसासारखं वागावं आणि तो निर्व्यसनी व्हावा आणि म्हणून ते काम या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। असो आमचं या ज्ञान भरपूर आहे या मार्गामध्ये ज्या पाठीशी आहे गया नाही हम जिंदा आहे म्हणून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो तुमच्या हातून चांगलं काम घडव समाज घडवण्याचं काम तुमच्या हातून घडव आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ हा त्या ठिकाणी भक्कमाच उभा राहो अशीच आम्ही ईश्वराच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आले आमची एक छोटीशी वस्तू आपण स्वीकारावी अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। श्री स्वामी।